अनेक वेळा तुम्ही कढी आणि भजे ही वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले असतील, पण असं कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त लागणारं कधी ट्राय केले का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज आपण ओल्या नारळाची भजी करणार आहोत आणि मस्त अशी ताकाची कढी. त्याच्यासाठी आपल्याला नारळ, मिरची, आलं आणि लसूण घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि छान असं याचं एक पेस्ट तयार करून घ्यायचं. नारळाचं जे दूध असतं ते एका चाळणीवर गाळून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. जी चव आहे त्याच्यामध्ये कांदा, जिरं, मसाले, मिरची पावडर, धने पावडर, थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये येईल इतकंच आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पीठ छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे भजे छान आले पाहिजे त्याचे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं दही घ्यायचं आहे. दह्यामध्ये बेसनचं पीठ 1 वाटी घालायचं, दही 1 वाटी, तर बेसनचं पीठ 1 वाटी घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण नारळाचं जे दूध काढून ठेवलं होतं ना, ते इथं घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं, याच्यामध्ये हळद घालायचं, मीठ घालायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, गरमागरम भजी तळायचे. त्याच्यासाठी तेल छान गरम केलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला भजी आल्या त्या आकाराची ही घालून घ्यायची आहेत. गोल येणार नाहीत, गोल करायचीही नाहीत. या पद्धतीने केले तर मस्त अशी आतमध्ये त्याच्या कढी जाते आणि रसरशीत हे भजी आपल्याला खायला छान लागतात. तर एकदम कुरकुरीत असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. नंतर फोडणी देऊ कढीसाठी. तर इथं तेल गरम झालं की जिरं, मोहरी, आलं, लसूण आपल्याला घालून घ्यायचं आहे. घालून झालं छान याला परतून घ्यायचं. नंतर मिरचीचा ठेचा मी तर घातलेला आहे. मिरची ताकाच्या कढीमध्ये छान लागते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर छोटासा मी कांदासुद्धा घालून घेतला. मस्त असं याला परतून घेऊता. थोडासा लालसर कलर झाला की याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ताकाचं, ते घालून घ्यायचं आहे आणि सतत जोपर्यंत उकळी फुटणार नाही तोपर्यंत आपल्याला सारखं याला ढवळून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची वरून आणि सारखं ढवळत राहायचं, म्हणजे कढी आपली ही एकजीव होईल. आणि कढीला थोडा जास्त वेळ शिजवलं ना तर कढी चवीला छान लागते. आता वरून एक तडका द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये हिंग घालायचं, जिरं, मोहरी अगदी थोडी थोडीशी घालायची आणि मिरची पावडर घालायचा आहे आणि तडका हा कढीवर घालून घ्यायचा आहे. कलर तर सुंदर येतो पण चवीला सुद्धा मस्त लागते. तर गरमागरम कढीसुद्धा तयार आहे. भजी तर पहिले झालती आपली. जेव्हा जेवायला बसताय तेव्हा भजे हे कढीमध्ये घालायचे आणि गरमागरम या कढी भज्याचा आनंद घ्यायचा. तर या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. धन्यवाद.